हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? आशा करते मजेतच असाल. तर आज आहे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत. तर आज वेदाचं बोर्णन करायचं होतं. त्यासाठीच हे सर्व सामान आणून ठेवलेलं, म्हणजे सकाळी त्यांनी मला आणून दिलेलं ड्युटीवर जायच्या आधी. तर मी ते सगळं आता आवरून बघायला घेतलं होतं काय काय आणलं आहे ते. तर गजरे वगैरे लावायला, बोरं, जे फुलं लागत होते डेकोरेशनसाठी, हरभरा वगैरे, चॉकलेट्स, ते सगळं आणलेलं. आता ते मला सर्व काढून ठेवायचं होतं, म्हणजे जे डेकोरेशनसाठी वाट्यांमध्ये भरायचं होतं ते. तर ते सर्व काढायला घेतलं. तर इकडे बघा, इकडे असे मी व्हाईट कलरचे जे बाऊल आहेत माझ्याकडे ते सर्व घेतले आणि त्यामध्ये सर्व एक एक करून भरून घेते. चॉकलेट्स वगैरे आणल्या होत्या, म्हणजे 2 प्रकारचे चॉकलेट्स, ते छोटे काजूच्या शेपमध्ये जे बिस्किट वगैरे असतात ते. ते सर्व काढून घेतलंय. बोरं वगैरे टाकतात. तुमच्याकडे काय काय टाकतात कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आमच्याकडे तरी बोरं, हरभरा, म्हणजे ऊस वगैरे पण टाकतात गावाला, पण इकडे आता म्हणजे नाही मिळालं तर नाही आणलं. जे अवेलेबल होतं ते सर्व घेतलं आहे आणि ते सर्व आवरून रांगोळी काढायला घेतली. जे जास्त काही मोठी काढायची नव्हती, छोटीच काढायची होती, पण म्हटलं काढायला घेऊया तयारी करायच्या आधी. तर मग रांगोळी काढायला घेतली. इकडे मी रांगोळी काढत होते तर त्यांच्या घरात दोघांची मस्ती चालली होती. इकडे माझं म्हणजे चाललं होतं की पटापट आवरलं पाहिजे. काहीतरी 4-5 वाजत आलेले, पटापट आवरायचं होतं. तर अशी काहीशी मी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली, म्हणजे पतंग वगैरे काढला आणि त्याच्यात लिहिलंय वेदाचे बोर्णन म्हणून. आणि लगेच मग इकडे डेकोरेशनसुद्धा करून घेतलं. रांगोळी म्हणजे रांगोळी काढून झाली, डेकोरेशन केलं आहे. तर हे दागिने तुम्ही बघत, म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले, ते मी घरीच बनवलेले आहे. तर असं काहीसं डेकोरेशन केलं, स्टिकर वगैरे सर्व बाहेरूनच आणलेलं ते सर्व लावून घेतलं आणि मग आम्ही तयारी करायला घेतली. माझी तयारी झाली होती, फक्त केस राहिले होते. नंतर वेदाचं आवरायला घेतलं. तर तिचा म्हणजे ड्रेस वगैरे घातला आणि तयारी करायची राहिली, पण तिला आधी मम्मीचं चेक करायचं होतं. मम्मीने कोणते कोणते प्रोडक्ट लावले ते ती बघत होती सर्व काढून. नंतर आम्ही दोघी पण अशा काहीशा तयार झालो. तिला मी विचारते सारखी, वेदा बोल, आपण कसं दिसतोय सांग सगळ्यांना. तर ती काही बोलायला तयार नव्हती, तिला असं वेगळं वाटत होतं सर्व. तर चंबू वगैरे घातल्या, गजरा लावलाय त्याच्यामुळे. आणि बघा, नंतर थोडेसे फोटो काढायसाठी आणून बसवलं. तर किती आनंद होता आम्हाला सगळं बघून. ते बघ अशी हसती आहे. आणि नंतर सर्व जण आल्यावरती मग बोर्णन करायला घेतलं, ओवाळून वगैरे घेतलं. आणि माझा ना म्हणजे हे आंघोळ घालतानाचा व्हिडिओ शूट नाही झाला, त्याच्यामुळे मग मी बाकीच्यांचे सगळे हे केले. आणि ती खूप अशी एन्जॉय करत होती सर्व. म्हणजे तिला ना असं, म्हणजे ते मुरमुरे चॉकलेट्स वगैरे पडतात अंगावर, रडायचं, मुलं रडतात, तसं काही नाही. तिला एन्जॉय करायचं, म्हणजे एन्जॉय करत होती छान. आणि अंगावर मुरमुरे पडल्यावर असं झटकत वगैरे होती स्वतःच्या हाताने. तर असे काहीसे फोटो पण टॅग केलेत मी समोर. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. सो बाय.